रेडिओमध्ये काम करणारी मंडळी म्हणजे लोकांना अगदी फार त्यांच्याबद्दल अप्रूप वाटत असे. मला आठवतं सुधा मल्होत्रा, त्यानंतर लीला भागवत, त्यानंतर नीलम प्रभू, बापू वाटवे, नावडीकर असे अनेक कलाकार सगळ्यांचे अतिशय आवडते होते. पुणे केंद्रावर पुरुषोत्तम जोशी म्हणून जे निवेदक होते त्यांचा आवाज तर इतका घनगंभीर आणि अप्रतिम होता, खर्जात असा, की लोक अक्षरशः कान टवकारून ऐकत असत. पुणे केंद्राने मला एक फार छान मैत्रीण दिली, रजनी मुथा. मिठ्ठा स्वानी, मिठ्ठा स्वभाव, मिठ्ठास रूप अशी ही खरोखरच गुणी अभिनेत्री होती. तिच्या आवाजाच्या सामर्थ्यावर तिने अक्षरशः ध्वनी लहरीवर साम्राज्य केलं. रजनीची माझी मैत्री अगदी अतूट होती कित्येक वर्ष, मी रेडिओ सोडेपर्यंत. मग पुढे मी दिल्लीला गेले आणि आमच्या भेटीगाठी अर्थातच दुर्मिळ झाल्या. ती पुढे नाटकाकडे वळली वगैरे वगैरे. नंतर मला ती कैक वर्षानंतर एकदम भेटली, तेव्हा तिने निळू फुल्यांशी लग्न केलं होतं आणि मी निळू फुल्यांना माझ्या दिशा ह्या चित्रपटासाठी साईन करायला गेले होते. पण हे पुढचं पुढे. दुसरे एक अतिशय आठवण्यासारखे गृहस्थ आकाशवाणीवरचे म्हणजे जी.सी. अवस्थी. अवस्थी साहेब हे तेव्हा पेक्स होते, प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह. इतका अप्रतिम माणूस, अक्षरशः लाजवाब. खूप लठ्ठ होते अवस्थी साहेब, प्रचंड लठ्ठ होते, पण चेहरा म्हणाल तर एवढा देखणा आणि तेजस्वी की सगळेजण त्यांच्यावर लट्टू असत. आणि बोलणंसुद्धा अतिशय गोड, अत्यंत पंजाबी धाटणीचं, विनोदी आणि मिश्किल आणि सगळ्यांना अगदी आपलंसं करून घेणारं. अवस्थी साहेब अतिशय लोकप्रिय होते स्टाफमध्ये. आणि का नसावं त्यांनी लोकप्रिय? कारण काय गंमत झाली, त्यांचा जेव्हा पगार वाढला तेव्हा त्यांनी घरी बायकोला किंवा इतर कोणाला सांगितलंच नाही. आणि ते आपल्या वाढलेल्या पगारातून स्टाफची, केमिस्टची बिलं, दवाखान्याची बिलं असे देत असत. त्यामुळे सगळ्यांचे ते लाडके असल्यास नवल नाही. पुणे केंद्रात येण्याआधी अवस्थी साहेब कुठल्या तरी लहानशा केंद्राचे केंद्रप्रमुख होते. आणि एक गंमत अशी सांगतात की त्या गावामध्ये, त्या छोट्याशा केंद्रामध्ये एकदा प्रचंड दंगल उफाळली. प्रकरण हाताबाहेर जाईल की काय अशी धास्ती वाटू लागली. मग वरच्यांचा आदेश आला की त्या बंडखोरांचा जो एक नेता होता, पुढारी, त्याचं भाषण रेडिओवर ठेवा, म्हणजे कदाचित प्रकरण निवळेल. त्याप्रमाणे अवस्थी साहेबांनी त्या पुढाऱ्याला गाठलं. तो पुढारी अतिशय तेजस्वी आणि परखड बोलणारा असा होता, बंडखोर पुढारीच तो. तर तो म्हणाला, मी भाषण देईन पण एका अटीवर, मी बोललेल्यातलं एकही
वाक्य, एकही शब्द इकडे तिकडे होता कामा नये. काहीही काटछाट करायची नाही. मी बोलेन तसं तुम्ही प्रसारित करणार असला तर मी भाषण द्यायला तयार आहे. नाहीतर पहा हं, दंगा आणखी उफाळेल. करतात काय अवस्थी साहेब? हो म्हणाले, कबूल झाले. मग त्या पुढाऱ्याचं भाषण आकाशवाणीमध्ये रेकॉर्ड झालं. त्या पुढाऱ्यांनी अर्थात अपेक्षित असल्याप्रमाणे सरकारची खूप निर्भत्सना केली. अगदी वाटेल तशी शेलक्या शब्दामध्ये हजेरी घेतली आणि मग भाषण झाल्यावर म्हणाले की हे पहा, मी घरनं ऐकणार आहे भाषण. अवस्थी साहेब आता घाबरले. इकडे आड तिकडे विहीर करतात काय? सरकारीच यंत्रणेवरनं सरकारची निर्भत्सना ऐकवणं हे तर काही संभवत नव्हतं. आता नोकरी जाणार की काय? पण मग त्यांनी एक शक्कल योजली. एका इंजिनियरला, साऊंड इंजिनियरला गाठलं आणि त्या दोघांनी मिळून हवेतलं जे स्टॅटिक असतं ना ते रेकॉर्ड केलं. म्हणजे काय की जे कधी कधी घर्र फर्र फर्र असे आवाज येतात आणि ऐकू येत नाही नीट, असे आवाज त्यांनी रेकॉर्ड केले. आणि मग त्या भाषणामध्ये हव्या त्या ठिकाणी किंवा खरं तर नको त्या ठिकाणी ते शब्द, ते स्टॅटिकचे आवाज, ती कटकट चपखलपणे अवस्थेंनी ती पेरली आणि मग ते भाषण मखलाशी केलेलं ते भाषण प्रसारित झालं. घरनं पुढाऱ्यांनी बिचाऱ्यांनी ऐकलं, पण करतो काय? हवामानातच, वातावरणातच बिघाड झाल्यावर कोण काय करणार? वर्षातून एकदा आकाशवाणी सप्ताह येत असे. म्हणजे मग रेडिओ हा केवळ श्राव्य न राहता दृश्य पण होत असे. निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये निवडक कार्यक्रम, बहारदार कार्यक्रम स्टेजवर पेश केले जात आणि श्रोते अतिशय मोकळेपणाने आणि आनंदाने या कार्यक्रमामध्ये, या सप्ताहात भाग घेऊन दाद देत असत. एकदा विठाबाई नारायणगावकर या लावणी सम्राज्ञीचा कार्यक्रम होता आणि निवेदिका होते मी. आणि माझं टेबल आणि माझी खुर्ची आणि माझा मायक्रोफोन हे स्टेजवरच मांडलं होतं, एका कोपऱ्यात अगदी समोरच्या बाजूला डावीकडे असं. आणि वय बाईंचं साधारण 60च्या पुढे होतं, पण नखरा आणि अदा आणि जोश सगळं काही जवानीसारखंच होतं. अगदी एवढ्या मस्तीमध्ये त्यांनी नाच पेश केले की काय सांगू. मला आठवतं एक वाक्य होतं माझं मध्ये की का कुणास ठाऊक पण अचानक कान्हा रुसला. हे वाक्य झाल्यानंतर मग त्या बाईंनी काहीतरी कृष्णलीलावर काही नाच केला आणि गंमत अशी की त्यांनी मग चक्क मला त्यांचा कान्हा बनवला. माझ्यावरनं हात ओवाळले, माझा गालगुचा घेतल्यासारखं केलं, माझ्यावर रंगाची पिचकारी उडवली, काय काय केलं म्हणून सांगून मी अगदी अवाक होऊन अशी थिजून बसले होते. आणि हळूहळू प्रेक्षक हसायला लागले आणि बाईंना मग अणिकच चेव चढला आणि त्या अणिकच नखरे करू लागल्या आणि शेवटी मग मलासुद्धा हसू आवरेन आणि मी कसं बसं हसू दाबत होते. म्हणजे घशाला कोरड पडलेली आणि हास्याच्या उकळ्यावर उकळ्या येत आहेत, अशा अवस्थेत मी कशी बशी पुढची अनाऊन्समेंट केली आणि हुश्य केलं. नंतर अनेक दिवस श्रोत्यांची पत्रं येत राहिली की निवेदिका का बरं हसत होती. माझी नोकरी गेली नाही, नशीब. माझा पगार आता 150 रुपयावर येऊन थांबला होता आणि तो थांबलाच कायमस्वरूपी. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच माझ्या कामगिरीमुळे काही कमावलं नाही, पण कमावलं ते असं की माझ्या नावावर खूप पुस्तकं झाली, नाटकं झाली, दूरदर्शन मालिका झाल्या, चित्रपट झाले आणि लोकांचं प्रेम मला भरपूर मिळालं. आणखी काय पाहिजे. आकाशवाणी पुणे केंद्राचा एक अतिशय लोकप्रिय कार्यक्रम होता बालोद्यान. बालोद्यानचे जे संयोजक होते नाना, म्हणजे गोपीनाथ तळवलकर, हे स्वतः मुलांसाठी खूप छान लेखन करीत आणि ते मुलांचं आनंद मासिक चालवत असत. रविवारची सकाळ म्हणजे अगदी आनंदाची पर्वणी असायची. कधी सकाळचे 9 वाजता आहेत आणि बालोद्यानचे कार्यक्रम सुरू होत आहेत, बालोद्यानमधली फुलं उमलत आहेत, असं व्हायचं आम्हाला. मी अगदी टपून बसलेली असायची की मला तो बालोद्यान कधी ऐकायला मिळेल. आणि मग आमच्या शाळेची सहल गेली पुण्याला आणि आम्हाला चक्क रेडिओ स्टेशनवर त्याचं शूटिंग चालू असताना बालोद्यानचं तिथे जायला मिळालं. म्हटलं आहा. स्टुडिओ गच्च
गच्च भरून जायचा मुलांनी आणि दार अक्षरशः मुलांना दाबून रेटून बसवायला लागायचं आणि ते जेमतेम बंद व्हायचं आणि मुलं खूप आनंदात तो अर्धा तास घालवत असत. आणि आम्हीही, अर्थात आम्ही म्हणजे नाना म्हणजे गोपीनाथ तळवलकर, नेमिनाथ उपाध्ये हरबा आणि मी ताई, असं आम्ही तिघं मिळून तो कार्यक्रम हसत खेळत मुलांची गप्पा मारत मारत सादर करीत असू. तर ह्या कार्यक्रमात आमची पोतडी एवढी गच्च भरलेली असे की काय सांगू. त्यातली कितीतरी आमची मुलं पुढे प्रसिद्ध गायक वगैरे झाली. तर अशा ह्या कार्यक्रमामध्ये एका मुलीचं मला आठवतं, वासंती तिचं नाव, अगदी दर रविवारी पत्र तिचं असायचंच. खूप खोल विचार करून ती प्रत्येक कार्यक्रमाचं अगदी व्यवस्थित असं विश्लेषण करून लिहित असे. तर दर तिच्या पत्रामध्ये एक मात्र आग्रह हमेशा असायचा आणि तो म्हणजे, ताई तू एकदा माझ्या घरी ये ना गं भेटायला, मला खूप आनंद होईल. आणि मग मी तिला, कारण अर्थातच आकाशवाणीचं धोरण तसं होतं, कोणी कुणाच्या घरी वगैरे जाणं शक्य नव्हतं, तर तिला मी गोड शब्दात सांगत असे की वासंती मला येणं काही जमणार नाही, पण तूच का नाही येत बालोद्यानला, तू ये ना गं आणि बघ तरी आम्ही कसा कार्यक्रम सादर करतोय, नुसतीच तू घरनं ऐकतेस. तेव्हा तिचं एक दिवशी अतिशय निराश असं पत्र आलं की ताई तू मला म्हणतेस तू ये, पण मला ते शक्य नाही गं, कारण मला आजारपणामुळे घराबाहेर पडताच येत नाही. गेली 14 वर्ष मी घराबाहेर पडलेच नाही. अरेच्चा, ही विचार करण्यासारखी गोष्ट होती. मग मला स्वस्थ राहावे ना. एक दिवशी मी तिच्या घरी गेले तिचा पत्ता काढून. वासंती कमरेपासून खाली पूर्णपणे लंगडी लुळी होती. तिला कुठेही घरातल्या घरातसुद्धा हलणं शक्य नव्हतं. आम्ही खूप गप्पा मारल्या. अतिशय छान गोड मुलगी होती आणि पुढे ती कविता करू लागली आणि मग आम्ही दोघींनी मायक्रोफोनचा अडसर पार केला. आमची छान दोस्ती झाली. हळूहळू बालोद्यांच्या कार्यक्रमाची रूपरेखा ठरवण्यातसुद्धा मी मदत करू लागले आणि नानांची सहायिका झाले. एक अप्रतिम पुस्तक माझ्या वाचण्यात आलं लहान मुलांचं, बेडूकवाडी. नाग गोऱ्यांनी लिहिलेलं बेडूकवाडी हे पुस्तक इतकं अप्रतिम आहे की मुलांसाठी कसं लिहावं याचा एक उत्तम नमुना आपल्याला या पुस्तकात दिसून येतो. या छोट्याशा दीर्घकथेचा नायक आहे पिटूक मंडुके, म्हणजे एक छोटीशी बेटकुळी. तर या पिटूकच्या एका दिवसाच्या प्रवासामध्ये आपण सहभागी होतो आणि तो शाळेला निघतो. आईने डब्यामध्ये खारवलेल्या मुंग्या दिल्या आहेत आणि वाटेत शाळेला जाता जाता त्याला तऱ्हेतऱ्हेचे जलचर भेटतात. नानांना म्हटलं, नाना आपण हे बेडूकवाडी सादर करूया आणि ह्याचं नभोनाट्य खूप छान होईल. सुदैवाने आमच्या रेडिओच्या स्टाफवरच राम कदम नावाचा एक अतिशय हुशार आणि गुणी कलाकार होता. तो स्वतः क्लॅरिनेट वादक होता आणि महामिश्किल आणि थोडासा उन्हाळ आणि गमतीदार असा तो होता, पण भयंकर तल्लख आणि निपुण. तर रामला मी म्हटलं की राम असं असं आहे, तू संगीत निर्देशन करणार का, संगीत देशील का. रामने इतकं उत्कृष्ट संगीत ह्या नाटिकेला दिलं की सगळीकडे वाहवा झाली. म्हणजे त्यांनी प्रत्येक जलचराला वेगवेगळं वाद्य वापरलं आणि काही काही वाद्य सोडून सुद्धा त्यांनी नवीन वाद्य निर्माण केली, भांडीकुंडी वापरली, काय काय त्याने तऱ्हा केल्या आणि इतकं अद्भुत आणि वेगळ्या पद्धतीचं संगीत त्यांनी निर्माण केलं बेडूकवाडीसाठी. आणि ही नाटिका खूप गाजली. त्यात रामचा फार मोठा वाटा आहे. पक्ष्यांचं कवी संमेलन हे माझं पहिलं वहिलं नाटक, नभोनाटिका. बथड्यावरनं साफ होतं की पक्षी सगळे जमतात आणि कविता करतात, त्यांची एक मैफिल जमते आणि गरुडराज हे अध्यक्ष असतात आणि ते ठरवतात की कविराज ही पदवी कोणाला द्यायची. प्रत्येक पक्षाला म्हणजे मोर, कोकिळा, पोपट, सुतार, प्रत्येकाला घुबड, प्रत्येकाला मोठा अभिमान असतो आपल्या आपापल्या वेगवेगळ्या गुणाबद्दल. आणि कावळा बिचारा अगदीच साधा असतो, त्याची सगळी हेटाळणी करतात. तर अशी ही थोडक्यात असं कथानक आहे. आणि ह्याचा शेवट असा होतो अर्थातच की कावळा बाजी मारून जातो. पु ल देशपांड्यांचं फार छान छोटंसं पत्र आलं की सई, तुझं कविसंमेलन मी ऐकलं आणि बहारदार होतं गं, आणि तुझा कावळा कोण होता गं. तर कावळा होता हा सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रभातचे आणि गीतकार शांताराम आठवले यांचा मुलगा सुदर्शन आठवले. नाही रूप मज मी तर काळा,
तशात माझा चकणा डोळा. काय करू मी असा वेगळा, कुणास नाही प्यार कावळा. भुलते दुनिया देखाव्याला, कवडी किंमत आज गुणाला. अशात कोणी पुसेल मजला, अशी अपेक्षा करू कशाला. स्वार्थी जग हे माझ्या भोवती, भोंदू सारे इथे मिरविती. बंधुभाव हा घोष घोषिता, हळूच आपुला स्वार्थ साधती. आज सांगतो माझे काही, सत्य असे जे कल्पित नाही. आत्मस्तुती हा दोष, तरीही रसिक दयाळा ऐकून घे. मजला मिळता कणधान्याचा, घास तसा उष्ट्या अन्नाचा. मित्र बांधवा मारुनी हाका, तत्पर करतो पुकार त्याचा. अमुच्या मध्ये ऐसी समता, दुजा भावना मत्सर कोता. का आम्हा मग हीन लेखिता, सरला का हो न्यायच पुरता. तर मग मी नाटकं लिहायचा सपाटाच सुरू केला. शेपटीचा शाप, झाली काय गंमत, जादूचा शंख, सळो की पळो, भटक्याचं भविष्य, पत्तेनगरीत, पक्ष्यांचं कवी संमेलन वगैरे वगैरे. आणि पहिली 2 नाटकं सोडली तर सगळी ही पुस्तकं मौजनी छापली, मौज प्रकाशन मुंबईचं. आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की त्यातल्या 4 पुस्तकांना, 2 पुस्तकांना राज्य सरकार आणि 2घांना केंद्र सरकारची अशी बक्षिसं मिळाली सर्वोत्तम या वर्षीचं बालपुस्तक म्हणून. आणि त्या काळात ₹1000 कमी नव्हते. पत्तेनगरीत हे माझं नाटक मला बसमध्ये सुचलं. मी आकाशवाणीवर काम संपवून घरी चालले होते आणि ससूनच्या स्टॉपवर 3 नंबरची बस पकडली. बस जशी गतिमान झाली तशी तिच्या जोडीने माझी कल्पनाशक्ती धावायला लागली. आणि ही नेहमीच माझ्या बाबतीत गंमत मी पाहत आले की कुठल्याही वाहनामध्ये मी असले आणि ते वाहन गतिमान झालं की माझी कल्पनाशक्ती पण सुरू होते आणि काही ना काही मला सुचत जातं. असं कित्येक माझे सिनेमे, त्यांच्या पटकथा, कित्येक नाटकांच्या गोष्टी, असं काय मला मी वाहनात असताना आणि ते वाहन चालू असताना मला सुचलेलं आहे. तर पत्तेनगरीतचं एकदम हे 52 नव्हे 53 जोकर धरून पत्त्यांचं राज्य एकदम डोळ्यासमोर उभं राहिलं आणि त्याच्यात काय घडामोडी घडत गेल्या आणि मी अगदी त्या कथानकात रंगून गेले. मग मी बसच्या तिकिटावर बारीक मुंगीच्या अक्षरांनी काय एक मुद्दे सुचतील तसे लिहित गेले आणि इतकी नादावले की माझा स्टॉप कधी आला कधी गेला ते मला कळलंच नाही. मी पार शेवटच्या म्हणजे स्वारगेटच्या थांब्यावर जाऊन थांबले. तर अशी ही पत्तेनगरीची गोष्ट. आणि तेव्हापासून मी जी लिहिते ती लिहितेच आहे. आणि सांगायला मला गंमत वाटते की आजही महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून शाळांमधनं मला पत्र येतात परवानगी देण्याबाबत. आणि कुठे माझी वेगवेगळी नाटकं, शेपटीचा शाप, जादूचा शंख, जो काही असेल तर ती नाटकं होत असतात. आणि असंख्य परवानगी न घेता होणारी नाटकं, त्यांची संख्या तर वेगळीच, ती मोजायलाच नको. तर एकूणच आकाशवाणीवरचं वातावरण अतिशय सर्जनशील होतं. आणि इतकी वर्ष केवळ पाठ्यपुस्तकामध्ये धड्याच्या सुरुवातीला वाचलेली माहिती, त्या माहितीवरनं माहिती असलेले जे लोक, ते आता प्रत्यक्ष हाडामासाचे लोक डोळ्यासमोर उभे येऊन ठाकत. तेव्हा इतकी अपूर्वाई वाटायची. म्हणजे CD देशमुख, आचार्य अत्रे, त्यानंतर बिस्मिल्ला खान, सिद्धराम जाधव, सुलोचनाबाई, कोण लोक येत आणि आम्ही डोळे भरभरून त्याला पाहत असू. आणि कित्येक लोकांना तर दुरून नमस्कार करायचा आनंद वाटायचा. कित्येकांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी थोडंसं औपचारिक बोलणं चालणं व्हायचं आणि कित्येकांची तर पुढे छान दोस्ती पण झाली. तर अशा या आकाशवाणीच्या वातावरणात मी फुलत गेले, अगदी सुखावत गेले. गीतरामायणाचा सुवर्णकाळ घडला तेव्हा मी आकाशवाणी पुणे केंद्रावर होते. गदी माडगुळकरांची अप्रतिम गीतं, सुधीर फडक्यांचं संगीत आणि पुरुषोत्तम जोशी यांचा आवाज लोक अगदी जीवाचे कान करून ऐकत असत. आणि कधी पुढचा भाग ऐकायला मिळतो अशी अधाशीपणाने वाट बघत. श्रीराम प्रभू ऐकते कुशल रामायण गाती, कुशल रामायण
कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे. पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती. ज्योतीने तेजाची आरती. कुशल गीतरामायणाच्या तालमी आणि रेकॉर्डिंगसुद्धा मी स्वतः पाहू शकले, याचं खरोखरच मला फार मोठं भाग्य वाटतं. गीतरामायणाची खोली होती, त्या खोलीमध्ये 3 विभाग प्रमुख होते. म्हणजे कोण? तर स्वतः एक नाना, मराठी विभागाचे प्रमुख कविवर्य बाबा बोरकर आणि बनगरवाडीचे निर्माते व्यंकटेश माडगुळकर. अशा मंडळींबरोबर दिवसाचे 8 तास घालवायचे, कारण माझी खुर्ची नानांच्या समोर असायची कायम. तर हा म्हणजे खरंच केवढा मोठा पर्वणीचा योग होता. मला आठवतं की बाबा बोरकर नवीन कविता लिहिली की आम्हाला कधीकधी ती ऐकवत असत आणि आम्हीसुद्धा कधीकधी मग फरमाईश करत असो. सीताकांत लाड गेल्यानंतर त्यांनी लिहिलेली कविता मला अजून आठवते त्यांच्या स्वरामध्ये. किंचित अनुनासिक असं त्यांची पद्धत होती. आणि ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, अजून माझ्या कानामध्ये ते शब्द घुमतात. खूप मिश्किल आणि विनोदी होते बोरकर. एकदा त्यांनी मला घरी जेवायला बोलावलं, कारण त्यांना कळलं की मला मासे खूप आवडतात. आणि त्यांच्या मग बायकोनी मत्स्यरत्न वेचक अशी मत्स्यरत्न निवडून त्यांचा इतका अप्रतिम स्वयंपाक केला की काय सांगू. बोरकर मला म्हणाले, तुम्ही भट म्हणजे फक्त पॉपलेट जाणता, अगं किती किती तऱ्हेचे मासे असतात. मी एक लिहून ठेवलं आहे असं ते म्हणाले की मी गेल्यानंतर मला दूर समुद्रामध्ये नेऊन टाकायचं. कारण का? की जन्मभर मी मासे खाल्ले, आता त्यांची पाळी. असे ते गोड आणि मिश्किल होते. व्यंकटेश माडगुळकर त्या मानाने मितभाषी आणि अबोल, पण कधी रंगात आले की मग ते माणदेशी माणसांच्या अशा काही गोष्टी रंगवून सांगायचे की वा. तसंच शिकारीच्या कथा पण ते खूप सांगायचे. त्यांना शिकारीचा नाद होता आणि ते सांगू लागले की मी जीवाचे कान करून ऐकत असे. खरं सांगायचं तर मी त्यांच्यावर थोडी का बरीचशी लट्टू होते. पण बालोद्यांची ताई म्हणून माझंही आता भक्कम स्थान व्हायला लागलं होतं पुण्यामध्ये, महाराष्ट्रातच किंबहुना. एकदा मला एक टेलिफोन नंबर हवा होता, गदी माडगुळकरांच्या घरचा नंबर. तर मी 197ला फोन केला आणि म्हटलं, हॅलो, मला गदी माडगुळकरांच्या घरचा नंबर द्याल का? तिकडून स्तब्धता थोडा वेळ, आणि मग एकदम किंकाळी, ताई, बालोद्यांची ताई. मी हबकले की काय चाललं आहे काय. मग तिकडून आवाज आला, म्हणजे ती ऑपरेटर म्हणाली की ताई बोलते ना, हां सांगा ताई बोलते का? म्हटलं हो हो, मी बालोद्यांची ताईच बोलते, पण मला नंबर हवा होता. हो देते. पण मग त्यानंतर तिने खूप 5-10 मिनटं ज्या गप्पा मारल्या आणि कसं तिला बालोद्यान आवडतं, कसे नाना आवडतात, हरबा आवडतात, मी आवडते हे सांगत बसली. आणि खूप तिने प्रेमभराने अगदी वार्तालाप केला. आणि मग मी तिच्याशी सुद्धा अतिशय गोड बोलून खूप खुश झाले अर्थातच. आणि मग फोन तिने नंबर दिला, मग फोन खाली ठेवला आणि जी मी तडक वर ढगात गेले. एवढा आनंद झाला की काय सांगू, की केवळ आवाजावरनं ओळखलं. याच्यानंतर पुढे सुदैवाने असे बरेच प्रसंग आले की लोकांनी दाद दिली, लोकांनी प्रेम केलं किंवा काही दर्शवलं त्यांना माझं काही कलाकृती आवडली म्हणा आहे ते. पण हा जो आनंद होता, हा पहिला प्रसिद्धीचा जो झोत अंगावर असा अचानकपणे जो आला, त्याचा जो अवर्णनीय आनंद होता ना, तो पुन्हा होणे नाही. फार मजा आली तेव्हा. बालोद्यानमध्ये आणि एकूणच आकाशवाणीमध्ये मला काय नानाविध माझ्यावर संस्कार झाले, खूप शिकायला मिळालं. प्रचंड माझा संबंध मार्ग असा उजळून निघाला.
आणि जे जे काही माझ्यावर संस्कार घडले किंवा जे मला अनुभव आले, जे शिकायला मिळालं, जी संधी मिळाली, ती सगळी मला आकाशवाणी पुणे केंद्रावर मिळाली आणि मी खरोखरच आजन्म ऋणी आहे.